संक्रांतीचा सण म्हटला की स्त्रियांमध्ये फार उत्साह असतो. मात्र या उत्साहाच्या भरात सुहासिनी स्त्रियांनी या दिवशी चुकूनही काही रंग परिधान करणं टाळावं. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांती जे वस्त्र परिधान करून आपल्या वाहनावर येते त्या रंगाची साडी सुहासिनींनी नेसू नये अथवा त्या रंगाच्या बांगड्या सुद्धा परिधान करू नये असं सांगितलं जातं. मात्र संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसण्याची प्रथा आहे. पाहुयात संक्रांतीला यंदा कोणता रंग टाळावा आणि काळा रंगच का परिधान करावा यामागे काही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण सुद्धा. मकर संक्रांती हा सण इंग्रजी वर्षातील पहिला सण असून हा दिवस धार्मिक दृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुहासिनी महिला पूजा करतात, ओसायला जाताना साज शृंगार करतात. मात्र या दिवशी काही विशिष्ट रंग घालणं टाळावं लागतं असं मानतात. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांत ज्या वाहनावरून ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग सुहासिनींनी परिधान करू नये. आता यामागचं कारण काय बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तो काळ असतो मकर संक्रांतीचा. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची देखील अर्घ्य देऊन पूजा केली जाते. सुहासिनी स्त्रिया या दिवशी छान साज शृंगार करतात. हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, केसात गजरा मारून सजत असतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणं फार महत्त्वाचं मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी एक असा रंग असतो जो परिधान करणं टाळतात. त्यामागचं कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी किंवा बांगड्या सुहासिनींनी परिधान करू नये असं सांगितलं जातं. यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून येणार असल्यानं हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरू नये. या रंगाची साडीच काय पण दागिने, बांगड्या, टिकली, पर्स असे काहीच वापरू नये असं सांगितलं जातं. आता संक्रांती देवी ही सूर्याच्या संक्रमणाची म्हणजे उत्तरायण प्रवेशाची प्रतीक मानली जाते. संक्रमण म्हणजे बदल, उलथापालथ, अस्थिरता. म्हणूनच देवी ज्या वस्त्रात किंवा रंगात दाखवली जाते ते त्या काळातील उष्णता, कष्ट, संघर्ष आणि कठोरता दर्शवतात. सुहासिनी स्त्रीचे प्रतीक मात्र स्थैर्य, सौभाग्य, समृद्धी आणि मंगलत्व आहे. म्हणूनच संक्रमणाचे प्रतीक असलेले रंग, वस्त्र तिच्यासाठी अशुभ मानले जातात. आता यंदा संक्रांती देवीचे वस्त्र किंवा वस्त्र परिधान केलेला रंग पिवळा रंग आहे जो तपस्या, उग्रता आणि कष्टाचं प्रतीक मानला गेलाय. म्हणूनच हा रंग यंदा तरी सौभाग्यवती स्त्रियांनी वापरू नये असं सांगितलं जात आहे. मात्र आपापल्या प्रथा, परंपरेनुसार आणि मान्यतेनुसार आपण तज्ञांच्या सल्ल्यानुसार पिवळा रंग परिधान करू शकता. खरं तर संक्रांती हा दानाचा सण आहे. देवीचे वस्त्र परिधान करणं म्हणजे स्वतःसाठी कठोरता स्वीकारणं तर परंपरेत सांगितलं आहे. म्हणूनच पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाच्या बांगड्या